श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. पत्नीच्याच हातात असतो आपल्या पतीचा भाग्योदय. त्याचे दुर्भाग्य भाग्यात बदलले आणि तेथेच जेव्हा पती आणि पत्नीच्या संबंधामध्ये दरार येते तेव्हा पत्नीच्याच हातात असते पतीच्या किस्मतला पलटणे, त्यास एका नवीन उंचीवर घेऊन जाणे. आणि तेथेच काही चुका अशा आहेत ज्या पतीला बर्बादही करू शकतात. बघतो आज मी तुम्हाला सांगणार आहे की पत्नींनी चुकूनही या 5 चुका करू नयेत, नाहीतर तुमचा पती जो की घराचा कर्ता पुरुष आहे तो होईल भिकारी, घरामध्ये येईल कंगाली. त्यामुळे तुम्हाला सावधान राहिले पाहिजे. बघतो घराच्या सुना व मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. मान्यता अशी आहे की जर कोणी स्त्री कोणत्याही घरात जर ती इच्छेल तर ती स्वर्ग बनवू शकते आणि तेथेच कोणत्याही घरात ती इच्छेल तर नरकही बनवू शकते. बोलले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका भाग्यवान यशस्वी स्त्रीचा हात असतो. आणि ही बाब तर आपण आपल्यातच सत्य आहे की घराची स्त्री ही घराची लक्ष्मी असते आणि ज्या घरामध्ये स्त्री असत नाही ते घर कधीही घर असत नाही. प्रत्येक घराची सुख समृद्धी स्त्रीशीच जुडलेली असते. आणि याच कारणामुळे ज्योतिषशास्त्रही हेच सांगते की प्रत्येक व्यक्तीची सुख समृद्धी ही पूर्णपणे एका स्त्रीवरच अवलंबून राहत असते. ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की कळत नकळतपणे घराच्या स्त्रीकडून बऱ्याच वेळा काही अशा चुका होऊन जातात ज्याने घराची सुख शांती दूर निघून जाते. ज्योतिषशास्त्राच्या अनुसार घराच्या आतमध्ये काही कामे अशी असतात ज्यांना स्त्रियांनी कधीही करू नये. आज मी तुम्हाला अगदी विस्तारितपणे सांगणार आहे की ती अशी कोणकोणती कामे आहेत जी स्त्रियांनी चुकूनही आपल्या घरामध्ये कधी करता कामा नये. अन्यथा तुम्हाला सुख समृद्धीच्या स्थानी कंगाली आणि दारिद्र्याचा सामना करावा लागू शकतो आणि तुमचा पती बर्बाद होऊ शकतो. परंतु तत्पूर्वी बघतो जर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नाव टाईप केले नसेल तर त्वरित टाईप करून आपल्या इष्टदेवतेवरील आपले प्रेम व्यक्त करण्यास मात्र विसरू नका. तुमच्या सर्व मनोकामनांना तुमची इष्टदेवता निश्चितच पूर्ण करेल. बघतो सर्वात पहिली महत्वाची बाब अशी सांगण्यात येते की घराच्या स्त्रियांद्वारे झाडूला कधीही लात मारली जाता कामा नये. ज्या घराच्या महिला झाडूला पाय लावतात किंवा पायाने धक्का मारतात तेथील स्थानी कधीही लक्ष्मीचा वास होत नाही. जर कोणी स्त्री राहत्या घरामध्ये जर असे करते तर तिच्या घरामध्ये दरिद्रता पसरून राहते आणि त्या घरामध्ये कधीही आर्थिक रूपामध्ये संपन्नता येत नाही. त्यामुळे हे ध्यानात ठेवा की घराच्या महिलांनी कधी हे काम करू नये. दुसरे महत्वाचे बघतो ज्या घराच्या महिला घरामध्ये कधीही उष्टी भांडी ठेवतात तर त्या घरामध्ये कधी संपन्नता आणि लक्ष्मी येत नाही. बघतो घरामध्ये कधीच उष्टी भांडी ठेवू नये. घराच्या महिलांची ही सवय असते की त्या तवा आणि कढईला किचनमध्ये साफ न करता तशीच उष्टी ठेवून झोपण्यासाठी निघून जाता. जर तुम्ही आपल्या घरामध्ये काही असे करत असाल तर अशा घरामध्ये लक्ष्मी कधी येत नाही आणि हे एक गरिबी व दुःखाचे कारण बनून जाते. आणि खास करून जेवणाशी आणि अग्नीशी संबंधित जोडलेली असलेली भांडी तुम्हाला जरूर साफ व स्वच्छ धुवून ठेवली पाहिजे, अन्यथा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीच येणार नाही. अग्नीशी जोडलेली भांडी जसे की बघतो तवा, कढई अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही जरूर धुतल्या पाहिजे, नाहीतर हे तुमच्या दुःखाचे प्रमुख कारण बनते. बघतो सुवासीन महिलांचे सर्वात श्रेष्ठ हत्यार, सर्वात श्रेष्ठ कारक आणि सर्वात मोठा शृंगार असते त्यांचे कुंकू. कुंकुवाला ज्या पण डब्बीमध्ये किंवा सिंदूरदानीने तुम्ही कुंकू लावता ती डब्बी तुम्हाला कधी कोणासोबत शेअर करता कामा नये. जेव्हा पण कपाळी कुंकू लावा तेव्हा एकटे राहून डोक्यावर पदर घेऊन लावावे. आणि जर तुमचे कुंकू कोणी तुमच्याकडे मागते तर तुम्ही ते अजिबात कधी कोणास देता कामा नये, नाहीतर ही तुमच्या कंगालीचे कारण बनू शकते. आणि जर एकदा जरी तुम्ही ही चूक केली तर हे तुमच्या सुहागासाठी खूपच कष्टकारक बनू शकते. तुमची बर्बादी आणि तुमची उन्नती तुमच्याच हातामध्ये आहे. त्यामुळे बघतो तुम्हाला ही चूक कधीच करायची नाहीये. पुढील वस्तू आहे बघतो पैजण आणि बांगड्या आणि खास करून पायातील जोडवी. सुहासीन महिलांनी आपल्या हाताच्या बांगड्या, पायात घातलेले पैजण आणि जोडवी कोणासोबत कधी शेअर करू नये. असे करण्यास खूपच अशुभ मानले जाते. आणि जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वयं आपल्या सवतीला आमंत्रण करता. त्यामुळे तुम्हाला हे अशुभ कार्य करता कामा नये. यासोबत आपणास आपल्या कपाळी लावायच्या टिकलीला म्हणजेच की बिंदीला कधी कोणास देता कामा नये, नाहीतर हे तुमच्या कष्टांचे कारण बनतात आणि या सवयी तुम्हाला बर्बाद करू शकतात. मान्यता अशी आहे की याने परकीचे प्रेम कमी होऊन जाते आणि पती पत्नीच्या नात्यांमध्ये संबंध बिघडण्यास सुरुवात होऊन जाते. त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो. बघतो ज्या महिला काजळ आणि लिपस्टिक जर लावत असतील तर या गोष्टीची खास काळजी ठेवा. बघतो काजळ आणि लिपस्टिक महिलांच्या सोबत
शृंगाराचा सर्वात महत्वपूर्ण हिस्सा आहे आणि जेव्हा एखादी सुवासी काजळ आणि लिपस्टिक लावते आणि ती तयार होते तर तिच्या पतीची नजर आपल्या पत्नीवरून जराही हलू शकत नाही. परंतु काय तुम्ही हे जाणता का की काजळ आणि लिपस्टिक तुम्ही आणि तुमच्या पतीच्या मध्ये दरारही आणू शकते. त्याचसोबत हे तुमच्या पतीच्या बर्बादीचे कारणही बनू शकते. तर हो बघतो, सर्वात प्रथम तर तुम्ही ही एक बाब जाणून घ्या की आपली काजळ आणि लिपस्टिक चुकून सुद्धा कोणत्या इतर महिलेसोबत शेअर करू नका, नाहीतर पती पत्नीच्या मध्ये दुरावा निर्माण होतो. अशातच पतीचे प्रेमही कमी होते. त्याचसोबत बघतो आजकाल असे पाहण्यात येते की काजळ लिपस्टिक लावण्यासाठी महिला कोणत्या ब्रशचा किंवा इतर अन्य वस्तूचा वापर करतात आणि त्यानंतर त्यास कुठेही तसेच ठेवून देतात आणि पुढील वेळी पुन्हा त्याचा वापर करतात. तर बघतो हे तुमच्या घरामध्ये बर्बादीचे कारण बनू शकते. बघतो तुम्हाला तुमच्या शृंगाराचे सामान कोणासोबत कधी शेअर करायचे नाही, हे तर तुम्हाला आता अगदी चांगल्या प्रकारे समजून आलेच असेल. परंतु यासोबत हेही गरजेचे आहे की तुम्ही तुमच्यासोबत शृंगाराचे सामान खास करून काजळ लिपस्टिकला असेच कुठेही ठेवून देऊ नका, तर उलट यास लपवून ठेवा, जेणेकरून कोणा अन्य व्यक्तीची नजर यावर पडता कामा नये. इथपर्यंत की तुम्ही जे पण ब्रश घेतलेले आहे, ज्या पण वस्तूचा वापर केलेला आहे लिपस्टिक अथवा काजळ लावण्यासाठी, तर त्यासही तुम्ही साफ करून लपवून ठेवा. कारण की बघतो असे मानले जाते की विवाहित स्त्रीच्या कोणत्याही सामानावर सर्वात प्रथम नकारात्मकता प्रभाव पाडते. अशामध्ये जर कोणाची वाईट नजर तुमच्या शृंगाराच्या सामानावर लागते तर याचे सरळ नुकसान तुम्हाला आणि तुमच्या पतीला झेलावे लागते. तर या गोष्टीचे तुम्हाला जरूर ध्यान ठेवायचे आहे. बघतो काही महिलांची ही सवय असते की इकडच्या गोष्टी तिकडे सांगत राहणे, तिकडच्या गोष्टी इकडे सांग, अर्थात चाहड्या करणे. या गोष्टीच्या कारणामुळे बघतो नेहमी कायम नकारात्मकता उत्पन्न होत राहते आणि हीच नकारात्मकता तुमच्या दाम्पत्य जीवनात परेशानींच्या बाधांना घेऊन येऊ शकते. दाम्पत्य जीवनामध्ये पती पत्नी एक दुसऱ्यासोबत चांगला व्यवहार ठेवा आणि दोन्ही एक दुसऱ्यासोबत मिळून मिसळून जीवन जगा. कारण की पती आणि पत्नी एका गाडीच्या दोन चाकांप्रमाणे असतात. लग्नानंतर पतीचे भाग्य पत्नीच्या सोबत जोडलेले असते आणि दोघांनाही प्रत्येक प्रकारचे सुखदुःख एकत्र मिळून सोबतच भोगायचे असते. जर पती काही वाईट कर्मे करतो तर त्याचे फळ पतीलाही भोगावे लागते आणि जर पत्नी वाईट कर्म करते तर त्याचा दुष्परिणाम पतीलाही भोगावा लागतो. बघतो जर घराच्या महिला हे काम करतात तर त्यांच्या पतीला गरिबीचा सामना करावा लागतो आणि ते काम आहे बघतो घराच्या स्त्रियांचे सकाळी उशिरा उठणे. घराच्या महिलांना सकाळी उशिरापर्यंत झोपून राहता कामा नये. सकाळी लवकर उठून घराची सर्व कामे करून घेतली पाहिजे. परंतु जी स्त्री सकाळी लवकर उठत नाही, उशिरापर्यंत झोपून राहते, अशा स्त्रियांपासून भगवती देवी जगत लक्ष्मी नाराज होते आणि त्या स्त्रियांचे पती कधी धनवान बनत नाही. बघतो सर्वात महत्वाची बाब ही आहे की घराच्या स्त्रियांचा स्वभाव नेहमी शांत स्वभावाचा असला पाहिजे. परंतु जर कोणी स्त्री बोलण्या चालण्यात व्यवस्थित नाही आणि बोलते वेळी ती आपल्या वाणीतून नेहमी कडव्या शब्दांचा प्रयोग करते तर त्यांच्या घरामध्ये भांडण, क्लेशाचे आणि कलहाचे वातावरण बनून राहते. याच कारणामुळे त्यांच्या घरामध्ये देवी जगत लक्ष्मीचा कधीही वास होत नाही आणि ज्याच्यामुळे घराच्या सदस्यांनाही धनासंबंधित परेशानींचा सामना करावा लागतो. ज्या घरामध्ये साफसफाई असत नाही त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वासही होत नाही. माता राणी त्या घराला सोडून जाते. तसेच स्त्रियांनी बघतो व्रत जरूर ठेवावे. कमीत कमी एकादशी अथवा पौर्णिमेचा व्रत उपवास जरूर ठेवा. याने पतीचे आयुष्यही वाढते आणि त्यासोबत घरामध्ये सुख समृद्धीही येते. बघतो ज्या घराच्या स्त्री कोणा परपुरुषासोबत अनावश्यक अथवा विनाकारणाशिवाय बोलणे ठेवते आणि विनाकारण ही त्यांना भेटत राहते आणि विनाकारण ही समाजात इतर लोकांच्या नजरेत येते, त्यांच्या डोळ्यांना खटकते, तर त्या घरामध्ये कधीही तरक्की पाहण्यास मिळत नाही. त्या घरामध्ये कलह आणि आतंकी माहोल सदैव बनत राहते. त्यामुळे शास्त्रानुसार असे सांगण्यात येते की फालतू अथवा विनाकारणाशिवाय कोणा परपुरुषासोबत बोलता कामा नये. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.